विद्यार्थ्यांनो, आपण बालसाहित्यिका गिरिजा कीर यांचा पाठ अभ्यासत आहोत. मागील 2 व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की गिरिजा कीर यांचं डॉक्टर विजयवाड यांनी गिरिजा कीर यांच्या साहित्याची समीक्षा केली आहे आणि त्यांच्या बालसाहित्याबाबत त्यांनी लिखाण केलेलं आहे. डॉक्टर विजयवाड यांनी सुरुवातीला त्यांनी सांगितलं की गिरिजा कीर यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलांना समजणारी अगदी सोपी सरळ भाषा त्या वापरायच्या आणि जेणेकरून लहान मुलांना काय आवडतं याचा विचार करून त्यांनी लिखाण केलेलं आहे. आता दुसरं म्हणजे त्यांनी लहान मुलांबाबत लिखाण करताना अगदी जादू वगैरे ह्या गोष्टींचा विचार न करता लहान मुलांच्या ज्या समस्या आहे त्या सोडवण्यासाठी लिखाण केलं आहे. म्हणजे काहीतरी वेगळं. लहान मुलांसाठी जादू किंवा आपण म्हणू शकतो रहस्य वगैरे अशा गोष्टी आवडतात लहान मुलांना, परंतु असे लिखाणं खूप आहेत. याआधी असं खूप लिखाण झालेलं आहे, परंतु लिखाणाच्या माध्यमातून लहान मुलांच्या समस्या सोडवता येतात का याकडे गिरिजा कीर यांनी लक्ष वेधलं. त्यांच्या अशा कादंबऱ्या आपण बघितलं, एक अर्ज आहे बाप्पा, ही जी गोष्ट आहे किंवा ही जी पुस्तक आहे हे लहान मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणकोणते प्रश्न लहान मुलांना पडतात आणि ते प्रश्न कसे सोडवले जातात या पद्धतीचं गिरिजा कीरांनी केलेलं लिखाण. त्यानंतर गिरिजा कीर ज्या होत्या त्यांचं लिखाण म्हणजे लहान मुलांचं फक्त मनोरंजन किंवा त्यांचे फक्त प्रश्न सोडवणं, त्यांच्या समस्या सोडवणं हे नसून त्या लहान वयात त्या बालमनावर संस्कार घडावेत हे देखील साहित्याचं काम आहे असं गिरिजा कीर यांचं मत. त्यामुळे त्यांनी काय केलं की जे थोर आपण म्हणू शकतो समाजसेवक म्हणू शकतो किंवा जे श्रेष्ठ व्यक्ती आपल्या भारतामध्ये होऊन गेल्या आहेत त्यांचं चरित्र रचलं. म्हणजे जसं की अहिल्याबाई होळकर, अनुताई वाघ, ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, ज्योतिबा फुले अशी जी महान व्यक्ती आहेत त्यांचं चरित्रलेखन केलं. आता त्यांचं चरित्रलेखन केलं म्हणजे काय, त्यांचा जो जीवन प्रवास होता तो गिरिजा कीर यांनी लहान मुलांना समजतील अशा सोप्या भाषेत समजून सांगितल्या. आणि प्रत्येक व्यक्तीबद्दल ज्यावेळेस ते लिखाण करत होत्या त्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचं जे आपण म्हणू शकतो एक संदेश होता, त्या व्यक्तीच्या आयुष्यातून मिळणारा जो संदेश होता तो लहान मुलांपर्यंत गिरिजा कीर यांनी पोहोचविला होता. तर आता त्यांनी एकेकाचं सांगितलं होतं, जसं की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रामध्ये त्यांनी मुलींसाठी सहसा हे केलं होतं की ज्यावेळेस आपण शाळेत जातो, एक मुलगी ज्यावेळेस शिक्षित होते त्यावेळेस तिने कोणाचे ऋण नको विसरायला, महात्मा फुलेंचे ऋण नको विसरायला. त्यानंतर अनुताई वाघ यांच्याबद्दल बोलताना त्या म्हणतात की आपण ज्या समाजासाठी कार्य करतो आहोत, ज्या समाजासाठी झटतो आहोत त्या समाजाला ओळखलं पाहिजे, त्या समाजाच्या गरजा समजून घेतल्या पाहिजे आणि त्यासाठी तेव्हा कार्य केलं पाहिजे. आता पुढचा आपण भाग बघूया. संत गाडगेबाबा यांच्या चरित्रातील हा संदेश बघा. मुलांनो, संतपद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाहीत, विभूती लावून ध्यानस्थ बसावे लागत नाही, पहाडात निघून जावे लागत नाही, लोकांत राहून लोकजागृती कशी करावी हे संत गाडगेबाबांनी दाखवून दिलं, म्हणूनच ते महान संत होत. गिरिजा कीर यांनी संत गाडगेबाबांबद्दलचं जे लिखाण केलं त्यामध्ये त्या म्हणतात, लहान मुलांना उद्देशून त्यांनी सांगितलं आहे की मुलांनो, एखादं संत होण्यासाठी किंवा एखादं श्रेष्ठ पुरुष होण्यासाठी काही जादूटोणा वगैरे करावा लागत नाही, लोकांना चमत्कार करून दाखवावे लागत नाही किंवा समाधी घेऊन बसावं लागत नाही. काहीतरी लिंबू मिरची लाल केला तर बरेच जण बघा जादू दाखवतात की लिंबू लाल करून दाखवतात, कापल्यानंतर आतून लाल लिंबू निघतो, लोक त्याचं गुणगान गायला लागतात. असं कोणतंही चमत्काराची अपेक्षा नसते. महान होण्यासाठी किंवा संत पुरुष प्राप्त होण्यासाठी काय करावी लागते, लोकांच्या मनामध्ये जागृती घडवून आणावी लागते. जसं संत गाडगेबाबांनी केलं. संत गाडगेबाबांनी कशाला सुरुवात केली बरं, लोकांच्या मनात कोणती भावना रुजवायला सुरुवात केली, स्वच्छता. लोकांच्या मनात स्वच्छतेबद्दल जागृती निर्माण केली. त्यांनी इतरांकडून अपेक्षा नाही केली. संत गाडगेबाबांनी काय केलं, त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन ते गाव स्वच्छ करायचे. आपोआपच जी तरुण मंडळी होती त्यांच्या मनात विचारायचं की अरे, हा म्हातारा व्यक्ती जर समजा स्वच्छता करत असेल, झाडू मारत असेल, हा तर आपल्या गावातलाही नाही, आपण आपल्या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे. असं करत करत संपूर्ण गावाच्या गावं काय झाली, स्वच्छ झाली. मग गाडगेबाबा काय करायचे, संध्याकाळच्या वेळेस जी माणसं जमायची त्यांना मग स्वच्छतेचा संदेश देणारी कीर्तनं ऐकवायची, अभंग बोलायचे, गोष्टी सांगायच्या. म्हणजे लोकांच्या मनात, लोकांना काही असे चमत्कार वगैरे देवाच्या वगैरे गोष्टी सांगायचे नाही, तर स्वच्छतेने कोणकोणते फायदे होतात, कोणकोणतं नुकसान होतं अस्वच्छतेने, या गोष्टी लोकांच्या मनात पटवून द्यायच्या. आणि त्यामुळे आपले जे संत गाडगेबाबा आहेत, आधुनिक संत आपण त्यांना म्हणू, हे एक महान संत झाले. त्यांनी इतर संतांप्रमाणे कोणत्याही देवाची भक्ती वगैरे करा असं सांगितलं नाही, त्यांनी फक्त स्वच्छतेचं पालन करा एवढी गोष्ट आपल्या मनावर रुजवली.
दुःखाच्या अग्नीत होरपळूनही शुद्ध सोन्यासारख्या लखलखणाऱ्या माता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात त्या लिहितात, पूजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या, दानधर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्या. एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या. त्यांचं जीवन गंगाजळासारखं निर्मळ होतं. आता अहिल्याबाई होळकर आपण खूप जण ओळखतो त्यांना, की अगदी त्यांचं आयुष्य आपण म्हणू शकतो की खूप दुःखात आयुष्य गेलं त्यांचं. अगदी लवकर त्यांचे पती गेले असं आपण म्हणू शकतो, किंवा जे त्यांचं आयुष्य होतं त्यामध्ये असं आपण म्हणू शकत नाही की त्या सुखी होत्या, परंतु त्या समाधानी होत्या. समाधानी कशासाठी होत्या त्या त्यांच्या आयुष्यामध्ये, की त्या जे कार्य करत होत्या हे लोकांसाठी कार्य करत होत्या. त्यांना जे आवडतं आहे, लोकांसाठी झटण्याचं जे कार्य आहे त्या करत होत्या. त्यांनी गिरिजाकीर लिहितात, प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या. संपत्ती भरपूर होती, श्रीमंत होत्या, परंतु स्वतःला आपण म्हणू शकतो ना वैयक्तिक सुख असं त्यांच्या आयुष्यात नव्हतं. म्हणून त्यांनी काय केलं होतं, प्रजेला पुत्रवत मानलं होतं. म्हणजे त्यांची जी जनता होती, त्यांच्या अधिपत्याखाली जे राज्य होतं किंवा जी जनता होती त्यांच्याकडे, त्यांना पुत्रवत मानलं होतं. म्हणजे लहान मुलं, म्हणजे त्यांना मूल मानलं होतं असं आपण म्हणू. लहान मूल मानून अपार सुख देणाऱ्या, दानधर्म करणाऱ्या, त्या गरीब जनतेला, दुःखी व्यक्तींना दानधर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्या. त्या कायम दुसऱ्यांसाठी जगल्या. कधीही स्वतःचा स्वार्थी विचार त्यांनी केला नाही. एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या. अचल म्हणजे न हलणारा, एका जागी स्थिर आपण म्हणू शकतो. अचल दीपस्तंभासारख्या. त्यांचं जीवन गंगाजळासारखं निर्मळ होत. गंगाजळासारखं निर्मळ म्हणजे आपल्यामध्ये आपण जर पाणी म्हटलं तर सगळ्यात जास्त पवित्र पाणी आपण कोणत्या नदीचं मानतो, गंगा नदीचं. म्हणून लेखिका म्हणतात गंगाजळासारखं निर्मळ किंवा शुद्ध त्यांचं आयुष्य असं होतं. अशा प्रकारे प्रत्येक चरित्रातून गिरिजाबाईंनी मुलांना एक प्रत्ययकारी संदेश दिला आहे. मुलांना पचेल रुचेल अशी सोपी पण हृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांनी चरित्र लेखनाला एक नवा आयाम दिला आहे. नवा आयाम म्हणजे एक नवीन ओळख करून दिलेली आहे. जे लहान मुलांना समजतील, लहान मुलांना रुचेल किंवा त्यांना पचेल अशी भाषा वापरून, अगदी सहज त्यांच्या मनापर्यंत पोहोचेल अशी साधी सरळ सोपी भाषा वापरून हे जे थोर व्यक्ती आहेत, महान व्यक्ती आहेत, यांच्या आयुष्याबद्दल एक आपण म्हणू शकतो की एक चांगला संदेश लहान मुलांपर्यंत पोहोचवण्याचं काम गिरिजाबाईंनी केलं आहे. आणि लहान मुलांसाठी किंवा चरित्र लेखनाला एक नवीन एक ओळख निर्माण करून दिली आहे गिरिजाबाईंनी. गिरिजाबाईंनी बालांसाठी विपुल कथाही लिहिल्या. विपुल म्हणजे खूप साऱ्या कथाही लिहिल्या. तू सावित्री हो या पुस्तकात एकूण 8 कथा आहेत. हे जे पुस्तकाचं तू सावित्री हो हे पुस्तकाचं नाव आहे गिरिजाबाईंच्या. यामध्ये किती कथा आहेत, गोष्टी आहेत? 8. त्यातील गोष्ट एका माणसाची ही कथा नितांत सुंदर उतरली आहे. नितांत म्हणजे अतिशय सुंदर उतरली आहे. खूप. मधू या गरीब मुलाची आई आजारी पडते. तिच्या पोटात गाठी झाल्याचे डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशनने तिला बरे वाटेल असा निर्वाळाही देतात. मधू अत्यंत निरुपायाने एकाचे पाकीट मारतो, कारण त्याच्याजवळ पैसे नसतात. मधू नोटा मोजतो, तब्बल 2000. पण सोबत चिठ्ठी असते, प्रिय आनंदा, सोबत 2000 रुपये पाठवतोय, आईचं औषध पाणी नीट कर. मी येत नाही, तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील. खाली पत्ता दिलेला असतो. बघा, एक पुस्तक आहे तू सावित्री हो. त्या पुस्तकामध्ये एक कथा आहे, गोष्ट एका माणसाची. त्यामध्ये काय आहे की एक लहान मुलगा म्हणजे आपण म्हणू शकतो की साधारणतः 14-15 वर्षाचा तो मुलगा, त्याची आई आजारी असते. आता त्या आईच्या पोटामध्ये काय होतात, गाठी होतात. डॉक्टरांनी सांगितलं असं, डॉक्टर सांगतात की ऑपरेशन केल्यावर ती गाठ काढली तर तुझी आई बरी होऊन जाईल. परंतु मधूकडे मात्र काहीही पैसे नसतात. अतिशय निरुपाय म्हणून तो काय करतो, निरुपाय म्हणजे काय, कुठलाही उपाय नसणे. निरुपाय म्हणजे कुठलाही उपाय नसणे. तर तो काय करतो, एका व्यक्तीचं पाकीट मारतो. आता पाकीट मारतो तर त्याच्यामध्ये पैसे निघतात. किती पैसे निघतात, तब्बल 2000 रुपये. आता जुन्या काळामध्ये, आता हे लिखाण म्हणजे बऱ्याच आधीचं असणार आहे, त्यावेळेसचे 2000 रुपये म्हणजे खूप झाले. आणि त्या 2000 रुपयासोबत एक चिठ्ठी असते, प्रिय आनंदा, म्हणजे ज्या व्यक्तीचं ते पाकिट असेल त्याच्याकरता लिहिलेलं. आनंदा नावाचा व्यक्ती सोबत 2000 रुपये पाठवतोय, आईचं औषध पाणी नीट कर. मी येत नाही, तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील. खाली पत्ता दिलेला असतो.
आता ज्यावेळेस मधू हे पत्र वाचतो, त्या पत्राने मधूचे डोळे उघडतात. डोळे उघडतात म्हणजे त्याला जाणीव होते की आपण जे केलेलं आहे ते काय, ते चुकीचं केलेलं आहे. तो पत्ता शोधत त्या माणसाकडे जातो. त्या माणसाने आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे ठेवलेले असतात. मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो, पण तो मनुष्य ते पैसे मधूला परत करतो. आजच आई गेल्याची तार आली. आता मी या पैशांचं काय करू? तुला हे पैसे कामी येतील. तुझी आई बरी झाली तर माझीच आई बरी झाली असा आनंद मला मिळेल. मोठ्या मनाचे हे दर्शन विस्मयाचकित करणारे आहे. बघा किती भावनिक एक गोष्ट, अगदी लहान मुलांच्या मनाला पटकन जाऊन भिडेल अशी एक गोष्ट या ठिकाणी गिरिजा कीर यांनी सांगितली आहे. मधू नावाचा एक व्यक्ती किंवा मुलगा आपण म्हणू, मधू नावाचा एक मुलगा, त्याची आई आजारी पडते. डॉक्टर ऑपरेशन सांगतात. मधू त्या ऑपरेशनसाठी पैसे जमा करण्यासाठी तो काय करतो, एका व्यक्तीचं पाकिट मारतो, अगदी निरुपाय म्हणून. मधू चोर नसतो, परंतु अगदी आईला वाचवावं म्हणून तो पाकिट मारतो. आता ज्यावेळेस तो पाकिट उघडतो त्यामध्ये एक चिठ्ठी सापडते की ज्या व्यक्तीचं ते पाकिट होतं त्याची देखील आई आजारी असते आणि त्या आईच्या औषधासाठी ते 2000 रुपये कोणीतरी पाठवलेले असतात. चिठ्ठी लिहिलेली असते की आईचं औषध पाणी नीट कर, तेवढेच आईला उपयोगी पडतील. आणि मधूला वाईट वाटतं की अरे, आपण आपल्या आईला वाचवण्यासाठी इतर कोणाच्या तरी आईचा जीवाशी खेळतोय म्हणून. मधू काय करतो, त्या चिठ्ठीच्या खाली जो पत्ता दिलेला असतो तिथे तो जातो आणि त्या व्यक्तीला ते पैसे परत करतो. आणि विशेष म्हणजे हे सांगतो देखील की मी ते पाकिट मारलं होतं, त्यामध्ये मला हे पैसे सापडले आहे. आता ज्या व्यक्तीच्या घरी, आनंद आपण म्हणू शकतो, ज्या व्यक्तीच्या घरी मधू जातो तो व्यक्ती तो पैसे जे आहेत 2000 रुपये ते मधूला परत करतो. मधूला सांगतो की हे पैसे तुझ्याकडेच ठेव. का तुझ्याकडेच ठेव? तर आजच त्याची आई गेल्याची तार आली आहे. म्हणजे आईला तो व्यक्ती पैसे पाठवणार असतो, परंतु ते पैसे पाठवू शकत नाही. का पाठवू शकत नाही? कारण त्याची आई त्याच दिवशी गेलेली होती आणि ती तार आलेली होती. आता त्या व्यक्तीचं म्हणणं, हे पैसे मी आईसाठी जमा केलेले होते, पण आईच नाही आता, त्यामुळे मी ह्या पैशांचं आता काय करू? तर तू तुझ्या आईच्या खर्चात उपचारासाठी हे पैसे वापर, जेणेकरून तुझी आई तरी बरी होईल. आणि तुझी आई बरी झाली तर मला देखील आनंद होईल, कारण माझी आई आता परत येणार नाही. म्हणजे हे जे मोठं मन आहे, एखादी साधी व्यक्ती राहिली असती तर तिने काय केलं असतं, राग आला असता की माझे तू 2000 रुपये चोरले. परंतु जो समोरचा व्यक्ती होता तो किती समजदार म्हणावा, की या लहान मुलाचा निरुपाय म्हणून त्यांनी पाकिट मारलं. आता आपली आई तर नाहीये, परंतु याच्या आईला बरं वाटावं म्हणून हे पैसे आपण त्या व्यक्तीला मधूला देऊन टाकावे, हे देखील मोठं मन. आणि आपल्या आईसाठी आपण दुसऱ्याच्या आईचा जीव धोक्यात घालतोय म्हणून हे पैसे परत करून देऊ, हे देखील मोठं मन. म्हणजे अशा पद्धतीने दोघांचं जे मनाचा जो मोठेपणा होता, मधू आणि तो समोरचा व्यक्ती ज्याचं मधू पाकिट मारतो, याचं दर्शन या कथेतून घडताना दिसतं. त्यानंतर पुढची गोष्ट, फुलं फुलवणारा म्हातारा. या पुस्तकातील याच नावाची पहिली कथा मोठी सुरेख आहे. हे देखील एक पुस्तकाचं नाव आहे, फुलं फुलवणारा म्हातारा. आणि यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्यातलं पहिल्या गोष्टीचं नाव देखील हेच आहे, फुलं फुलवणारा म्हातारा. या कथेतून खूप चमत्कार असले तरी मूळची ही जपानी कथा खिळवून ठेवते. सुंदर स्वैर अनुवादाचे उत्तम उदाहरण म्हणून तिचा उल्लेख करता येईल. अनुवाद म्हणजे आपण म्हणू शकतो जपानी कथा ती मराठीमध्ये त्यांनी काय केलेली आहे, ट्रान्सलेट केलेली आहे. लेखिका म्हणतात की या कथेत खूप चमत्कार असले तरी मूळची ही जपानी कथा खिळवून ठेवते. एक जपानी लेखकाने लिहिलेली कथा ती त्यांनी, गिरिजा कीरबाईंनी काय केलं, त्याचा मराठीत अनुवाद केला, ट्रान्सलेट केलेली. ती खूप सारे चमत्कार वगैरे असं दिलेलं आहे. आणि ही कथा इतकी उदाहरण आहे की अतिशय सुंदर प्रकारे गिरिजा कीर यांनी तिचा अनुवाद केलेला आहे. बाल कादंबरी हे कथेच्या पुढचे पाऊल. गिरिजाबाईंचा झंप्या द ग्रेट खरोखरीच ग्रेट आहे. महाचळवळ्या वळवळ्या बघावं तेव्हा नसत्या उद्योगात घडलेला झंप्या बघता बघता बालवाचकांचा लाडका होऊन जातो. आग लागली असे वाटून आगीचा बंब बोलवण्याचे प्रकरण त्या कथेत रंगले आहे. बाल कादंबरी हे या कथेच्या पुढचे पाऊल. ही जी कथा आहे त्याचं पुढचं पाऊल बाल कादंबरी, म्हणजे लहान मुलांसाठी रचण्यात येणाऱ्या कादंबऱ्या. गिरिजाबाईंचं झंप्या द ग्रेट ही एक कादंबरी आपण म्हणू शकतो. हा जो झंप्या नावाचं जे कॅरेक्टर त्यांनी आपल्या कादंबरीमध्ये घेतलंय, अतिशय खोडकर मुलगा, अतिशय त्रासदायक, म्हणजे शेजारच्या पाजारच्यांना घरातल्यांना अतिशय त्रासदायक नसते उद्योग करणारा झंप्या, अगदी बघता बघता जो वाचत असतं त्या वाचकांचा कसं काय लाडका होऊन जातो हे समजत देखील नाही.
अगदी आग लागली आहे असं वाटून आगीचा बंब बोलवण्याचे प्रकरण त्या कथेत रंगवले आहे. म्हणजे फक्त आपण लांडगा आला रे आला आणि मग लगेच मारायला धावतो त्या पद्धतीचं हे आग लागली असं वाटून अगदी आगीचा बंब देखील बोलवला जातो, परंतु त्या ठिकाणी आग लागलेली नसती. हे प्रकरण त्या कथेमध्ये झंप्यामुळे खूप सुंदर रंगलेलं सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचं येडबंबू डब्बू ही बालकादंबरी. हे देखील कादंबरीचं नाव येडबंबू डब्बू. प्रत्येक लहान मूल आईचं आपल्या आईचं आवडतं व्हावं या प्रयत्नात असतं. डब्बू हा मुलगा आईला उगाचच्या उगाच त्रास देणारा नसतो. ताईचा साखरपुडा असतो, त्यासाठी घरात मिठाई केलेली असते. काही गरीब मुले मागू लागतात. डब्बू नाही म्हणतो, पण आई म्हणते तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना, कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावे. डब्बू ते ध्यानात ठेवतो. दुपारी सगळे वामकुक्षी घेत असतात, त्यावेळी आईने व्याह्यांना देण्यासाठी आणलेले मिठाईचे ताट डब्बू भिकाऱ्यांना वाटून टाकतो. तो भाग वाचकांना आवडावा असा आहे. आता बघा, हा येडबंबू डब्बूमध्ये जे जो डब्बू नावाचा मुलगा आहे हा थोडासा भोळसर आपण म्हणू शकतो. आता प्रत्येक लहान मुलाला वाटतं की मी माझ्या आईचा लाडका असावा, त्यातलाच हा डब्बू देखील. एक वेळेस काय होतं की तो आईला उगाच त्रास देणारा नसतो, तर त्याच्या मोठ्या बहिणीचा साखरपुडा असतो. डब्बूच्या मोठ्या बहिणीचा साखरपुडा असतो, तर घरात मिठाई केलेली असते. तर काही लहान मुलं, ती गरीब मुलं असतात, ती मिठाई मागत असतात. तर डब्बू त्यांना सुरुवातीला नाही म्हणतो, नाही मी ही मिठाई नाही देणार, आमच्या ताईच्या साखरपुड्यासाठी वगैरे केलेली, पाहुण्यांसाठी. आई काय म्हणते, थोडी थोडी दे रे सगळ्यांना, छोटा छोटा तुकडा दे सगळ्यांना, उगाच कोणाला नाही नाही म्हणायचं, दुसऱ्याचं मन दुखवायचं नाही असं सांगते. आता डब्बू काय लक्षात ठेवतो, दुसऱ्याचं मन दुःखी करू नये, फक्त एवढंच वाक्य लक्षात ठेवतो. आणि हा शहाणा काय करतो की दुपारी जेव्हा सगळे झोपलेले असतात, वामकुक्षी म्हणजे काय, दुपारच्या जेवणानंतरची झोप. तर दुपारी सगळे ज्यावेळेस झोपलेले असतात, डब्बू शहाणा जातो आणि जेवढी मिठाई केलेली असते ना ज्या समोरच्या मुलाकडच्या व्यक्तींना देण्यासाठी, डब्बू ती सगळी पूर्ण मिठाई उचलतो आणि सगळ्या रस्त्याच्या कडेला बसलेल्या भिकाऱ्यांना वाटून टाकतो. का, तर आईने सांगितलेलं आहे कोणालाही दुःखी ठेवू नये म्हणून. आणि जेव्हा साखरपुड्याचा प्रसंग येतो त्यावेळेस घरामध्ये मिठाई असते का, नाही, कारण सगळी मिठाई आपल्या डब्बूने काय केलेली असते, वाटून टाकलेली असते. म्हणजे इतके भोळसर असतात, इतके आपण निरागस म्हणू शकतो लहान मुलांना. आणि ह्या निरागसपणाचं दर्शन गिरिजाबाईंच्या लिखाणातून आपल्याला अतिशय सुंदर प्रमाणे घडत असतं. एकूणच गिरिजाबाईंना शब्दांचे इतके सुंदर दान पडले आहे की अनंत हस्ते कमलाकराने देता किती घेशील दो कराने असे वाटावे. बघा, गिरिजाबाईंसाठी किती सुंदर ओळ लिहिलेली आहे. अनंत हस्ते कमलाकराने देता किती घेशील दो कराने. म्हणजे जो देणारा असतो एखादा, म्हणजे आपण म्हणू शकतो की आपल्याला एखादी कला देणारा असतो, तो आपल्या इतका मुक्त हस्ते गिरिजाबाईंवर त्याने उधळण केलेली होती या शब्दांची, की दोन हाताने किती घेऊ, देता किती घेशील दो कराने, दोन हातांनी किती घेता येईल तेवढं सगळं घेतलेलं आहे असं वाटतं. गिरिजाकिरांना इतके सुंदर शब्दांचं वरदान मिळालं आहे. गिरिजाबाईंच्या लेखणीला, त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतकरणपूर्वक मानाचा मुजरा. विजया वाड म्हणतात त्यांच्या या लिखाणाला आणि संस्कारक्षम वाङ्मयाला, संस्कारक्षम म्हणजे संस्कार करणाऱ्या वाङ्मयाला, अंतकरणापूर्वक मानाचा मुजरा म्हणजे अगदी मनापासून मानाचा मुजरा. हा पाठ इथेच संपलेला आहे.